संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। अधिवेशनाच्या आधी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक संपन्न। पहलगामचे दहशतवादी अद्याप का पकडले गेले नाहीत या मुद्द्यावर विरोधक मोदी सरकारला सभागृहात घेरणार। इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय। जेएनयू विद्यापीठामध्ये मराठी भाषा अध्यासन या ठिकाणी अध्यासन केंद्र सुरू होणार, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 24 जुलैला उद्घाटन होणार। मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पावसानं दडी मारल्यामुळे आता अनेकांवर संकट ओढवलं। 1.5 महिन्यापासून दडी मारल्यामुळे बळीराजा अडचणीत। मराठवाड्यामध्ये 94% पेरण्या पूर्ण। देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। अनेक एक्सप्रेस गाड्या 5 ते 6 तास उशिराने। राज्य सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का यासंदर्भात चाचपणी। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती। लोकल रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्याचे हे प्रयत्न। शिखर बँक सोसायट्यांना कर्ज देणार। सावकारी जाचातनं बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय, तर 20 जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना कर्ज पुरवठा होणार। मुंबईमध्ये मध्य हार्बर पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक। पावसामुळे कोकणात धबधबे प्रवाहित। रत्नागिरीला पानवल धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी, तर फेसाळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण।